खरीप 2026 साठी बियाणे अनुदान सुरू. कोणत्या पिकाला किती लाभ? राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी महाडीबीटी पोर्टलवरती बी बियाणे अनुदान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर इत्यादी पिकांच्या प्रमाणित बियांवरती शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. काही प्रमाणांमध्ये 100% पर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता उत्सुकता वाढलेली आहे. खरीप हंगाम 2026 साठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बी बियाणे अनुदान योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे राबवण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून केले गेलेले आहे. कोणत्या पिकासाठी किती अनुदान? सोयाबीन, भुईमूग, उडीद, तूर इत्यादी पिकांसाठी अनुदान दिले जाते. पिकानुसार व गटानुसार अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी आहे. काही प्रकरणात 100% पर्यंत लाभ देण्यात येतो. बियाण्याच्या प्रकारानुसार व वर्गवारीनुसार अनुदानाचा दर ठरवण्यात येतो. काही योजनेअंतर्गत ठराविक घटकांवर 50 ते 100% पर्यंत अनुदान देण्यात येते. सदर योजनेची पात्रता व निकष: जमिनीची नोंद, पिकाची निवड, आवश्यक कागदपत्रे व शासनाने ठरवलेले इतर निकष पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महाडीबीटीवर सक्रिय नोंदणी, आधार लिंक, बँक खाते व वैध सातबारा उतारा बंधनकारक आहे. एकाच हंगामामध्ये ठराविक मर्यादेतच लाभ देण्यात येतो. अगोदर आधार लिंक केले का तपासून घ्या. अर्ज करण्या अगोदर आधार क्रमांक बँक खात्याशी व महाडीबीटी खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. नाहीतर अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अर्ज करण्या अगोदर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे अवश्य पाहावे. आधार लिंक नसेल तर अनुदान वितरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. समाविष्ट जिल्हे व पीक: 1 तूर, सर्व 34 जिल्हे. 2 उडीद, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ. 21 जिल्हे. 3 मसूर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली. 23 जिल्हे. 4 हरभरा, सर्व 34 जिल्हे. 5 मूग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ. 22 जिल्हे. 6 इतर कडधान्य, राजमा, मटकी, वाल, चवळी इत्यादी. सर्व 34 जिल्हे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठीचा शासन निर्णय हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.